निलंबित पीएसआय रणजित कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुण्यातील स्वारगेट परिसरातल्या हॉटेलमधून पहाटे बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलं। ही कारवाई केली आहे। दिल्लीवरून परतल्यानंतर कासले पुण्यामध्ये मुक्कामी होता। पुणे विमानतळावरती आल्यानंतर रणजित कासलेने पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेले होते। पुणे पोलिसांकडे सरेंडर होणार असल्याचं कासलेनं सांगितलं होतं। तर शरण येण्यापूर्वी कासलेचे आरोप सुरू होते। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेकडून आरोपांचं सत्र सुरू आहे। पुण्यामध्ये आलेल्या कासलेने पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्यात। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची चर्चा बंद दारात झाल्याचं त्याने म्हटलंय। तसंच मतदानाच्या दिवशी माझ्या खात्यात 10 लाख रुपये आले, जे वाल्मिक कराडच्या कंपनीतून आले असल्याचा दावा कासलेनं केलेला आहे। धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आले असून ईव्हीएम जवळ न थांबण्यासाठी मला 10 लाख रुपये दिले गेले, असा खळबळजनक आरोप सुद्धा कासलेनं केलेला आहे। दरम्यान माझ्याकडे पुरावे असून मी सर्व गोष्टी उघड करण्यासाठी आलो असल्याचं यावेळेला रणजित कासलेनं म्हटलंय। तुम्हाला 10 करोड रुपयाची ऑफर दिली होती, तुम्ही बोलले त्याच्या व्हिडिओमध्ये? हो बोललो 10 करोडची, म्हणजे निखिल गुप्ताचा तो मुकेश गुप्ता नाटा सुरतचा बिल्डर आहे, 5000 करोडचा मालक। त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण येतं ते मी पुरावे काढायला चालू केले होते, तेव्हा मला ऑफर आली। इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात, त्या ठिकाणी पार्टी सुरू होते। आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा। मला बीड परळी सारख्या ठिकाणी मला का आराम दिला? पहिला प्रश्न, निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले मला आराम दिला। दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला 10 लाख त्याच दिवशी का जमा झाले? धनंजय मुंडे आणि त्या कायमच्या कंपनीच्या अकाउंट मधून, संत बाबू मामा कन्स्ट्रक्शन। तिसरा, त्याच दिवशी मला किडनॅप करून बार्शी करमाळ्याला का सोडलं? मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडले तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशनने? नाशिक जिल्ह्यात एप्रिलच्या मध्यात पाणी टंचाईच्या समस्या तीव्र होत असल्याचं चित्र आहे। जिल्ह्यात ग्रामीण भागात पाण्याचा तुटवडा निर्माण होत असल्याने अखेर प्रशासनाकडून 22 गावं आणि 37 वाड्यांवरती 22 टँकरच्या 34 फेऱ्यांना सुरुवात केली। वेगळी चव आणि रंगासाठी प्रसिद्ध असलेल्या रायगडच्या हापूस आंबा आता घाऊक बाजारामध्ये दाखल झाला असून प्रति डझन 600 रुपयांना त्याची विक्री केली जाते। सध्या तरी या हापूसची चव चाखणं सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असलं तरी सुद्धा लवकरच त्याचे दर घसरतील असं बागायतदारांनी सांगितलं। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनास सरकारने तत्वतः मंजुरी दिली आहे। जिल्ह्यामध्ये जत, कवठे महांकाळ आणि कडेगाव तालुक्यात नवीन बाजार समिती सुरू होणार आहे। 3 बाजार समित्या स्वतंत्रपणे अस्तित्वात येणार आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वरमध्ये प्राधान्याने हाती घ्यायच्या कामांचा प्रस्ताव मंगळवारी शासनाकडे सादर केला जाणार आहे। तसंच राज्य मंत्रिमंडळाची बैठक 29 एप्रिलला चौंडी इकडे आयोजित करण्यात आली आहे। बैठकीमध्ये त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याचं सादरीकरण केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेलं उजनी धरण शून्यावरती येणार। यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस होऊन सुद्धा धरणातील पाणी झपाट्याने कमी झालंय। उजनी धरणावरती सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा यासह काही ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठ्याची भिस्त असणार आहे। राज्यातील सहकारी कारखान्यांमधून देय असलेल्या ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर, वाहतूक आणि तोडणी खर्च आणि कामगारांचं थकीत वेतन भागवण्यासाठी सरकारने 5000 कोटींच्या सॉफ्ट लोनची मागणी केली, मात्र अद्याप याला प्रतिसाद मिळालेला नाही। पन्हाळा, ज्योतिबा, शिपेकरवाडी, सातेरी डोंगर, आपटी, मराठवाडी, नागदेववाडी या कोल्हापूर जिल्ह्यातील 8 गावांमध्ये असणारा भूस्खलनाचा धोका कमी करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येणार आहे। याकरता डीपीआर तयार केला जाणार आहे। तांत्रिक सल्लागार संस्था नेमण्यासाठी गुरुवारी राज्य शासनाने 12 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली। कोल्हापूर महानगरपालिकेत झाडू सफाईचं काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी डमी कामगार परस्पर नेमल्याच्या प्रकरणाची चौकशी महापालिकेच्या वरिष्ठ स्तरावरून सुरू झालेली आहे। आठवड्याभरामध्ये याचा अहवाल पालिकेला प्राप्त होणार आहे। हा अहवाल प्राप्त होताच डमी कामगार नेमणाऱ्या मूळ कामगारांवरती कारवाई केली जाणार आहे। राज्यभरात उन्हाचं प्रमाण वाढल्यामुळे नागरिक हैराण झालेत। मालेगावात तापमानात 43 अंशांनं ओलांडलेलं आहे। त्यामुळे दुपारच्या सत्रामध्ये रस्त्यांवरती अघोषित संचारबंदी लागू केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आणि अशातच उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी नागरिक शीतपेयाचा आधार घेत आहेत। 3 महिन्यांपासून टोमॅटोला भाव नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतातच टोमॅटो सोडलेला आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या लागवड केलेला खर्च सुद्धा निघत नाहीये। इथल्या भाजीपाला बाजारात सध्या
भाज्यांची आवक वाढलेली आहे, त्यामुळे पालेभाज्यांचे दर घसरले. लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्या, मात्र गावातील निवडणुका ठप्प आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील 1025 ग्रामपंचायतींसाठी 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंचांची आरक्षण सोडत काढण्यात आली. औद्योगिक क्षेत्र, विमानतळ, बंदरं आणि पर्यटन स्थळं आदींना जोडणाऱ्या आणि राज्याच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल अशा प्रकारे रस्त्यांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामं हाती घ्यावीत, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी केली. राज्यातील पहिल्या 3 दिवसीय कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची सांगता झाली. मराठी कलाकार साताऱ्यातील पाटण तालुक्यात आपली कलाकारी सादर करतात. यावेळेला पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, नरेंद्र पाटील यांच्यासह अन्य नेते मंडळी हजर होते. यावल तालुक्यातील डांबुर्णी या गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मयत झालेल्या मुलीचा मृत्यू झाला. यावेळेला आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळेला वनविभागाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याने वनविभाग कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघडणी यांनी केली. मालेगावातील 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचं कामकाज पाहणाऱ्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश लाहोटी यांच्या बदलीच्या निर्णयाची अंमलबजावणी उच्च न्यायालयाने 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. बुलढाण्याच्या देऊळ गावात लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्या कारणावरून 2 गटांमध्ये तुफान लढा झाला. यावेळेला 6 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये भाजप नेते नंदू डवंगे यांचा सुद्धा समावेश आहे. सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून नयना सावंत आणि वैभव सावंतांना मारहाण करण्यात आली आहे. उपसरपंचांनी मारहाण केल्याचा आरोप केला जातोय, तर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही, तर सिंधुदुर्गची बीडच्या दिशेने वाटचाल होती असा आरोप वैभव नाईक यांनी केला. तर याबाबत 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून कोणालाही अटक केलेली नाही. बुलढाणा जिल्ह्यात 4 महिने उलटून देखील केस गळतीची लागण सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक गावकऱ्यांना केस गळतीच्या आजाराची लागण झाली आहे. अद्याप केस गळती सुरू आहे, मात्र प्रशासनाकडून केस गळती प्रकरण वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. सांगली जिल्ह्यात समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांना 40,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने रंगेहात पकडले. एका बचत गटाला मिळालेल्या टेंडरचं 8,12,000चं बिल मंजूर केल्याबद्दल 40,000ची लाच मागताना कारवाई करण्यात आली. भिवंडीतील शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीत दत्तूनगर भादवड या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीची अज्ञात आरोपींनी हत्या केल्याची गुन्ह्याची उकल करण्यात भिवंडी पोलीस शाखेला यश आलेलं आहे. जळगावच्या कसगाव शिवारातील बांबू शेतात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग इतकी भीषण होती की शिवारातील 5.5 एकरवरील बांबू जळून खाक झाला. यात शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं. पश्चिम रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक असणार आहे. वसई रोड ते वैतरणा या जलद मार्गावरती ब्लॉक असणार आहे. आज रात्रीपासून उद्या पहाटे अप फास्ट मार्गिका आणि डाऊन फास्ट मार्गिकेवरती ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये CSMT वरून सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 या कालावधीमध्ये सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा CSMT आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावरती वळवल्या जाते. उन्हाळी सुट्टीत रेल्वे स्थानकांवरती मोठी गर्दी होते. या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरती तात्पुरते निर्बंध लागू केले. CSMT, LTT तसंच कल्याण या प्रमुख स्थानकांमध्ये आजपासून 15 मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद असणार. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती नवीन गृहयोजना जाहीर करण्याच्या दृष्टीने सिडकोने चाचपणी सुरू केली. या विभागात शिल्लक घरांसह 12,000 घरांचा समावेश असेल असा अंदाज संबंधित विभागातील सूत्रांनी व्यक्त केला. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांच्या प्रमाणातील वाढ बघता पोलिसांचं मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात पोलीस भरती निघणार आहे. 10,000 पदांसाठी पोलीस भरती असणार असून पोलीस अधीक्षक आयुक्तांसोबत अप्पर पोलीस महासंचालकांची बैठक पार पडली. यावेळेला एकच अर्ज भरण्याचं बंधन असणार आहे. मुंबई पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास जलद आणि अडथळा विरहित करण्यासाठी रेल्वेने महत्वाकांक्षी पाऊल उचलले. सुमारे 9,000 कोटींपेक्षा अधिक खर्चाची कर्जत ते तळेगाव दरम्यान 4थी आणि 5वी नवी मार्गिका उभारण्यात येणार आहे. या नव्या मार्गिकेमुळे प्रवासाचा कालावधी 20 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे.
राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईचा पारा बऱ्यापैकी घसरलेला आहे. गुरुवारी मुंबईचं कमाल तापमान हे 32°C नोंदवण्यात आलंय. तरी सुद्धा आर्द्रता अधिक असल्यामुळे मुंबईकर उकाड्यामुळे हैराण झाले. पुढील 24 तासात मराठवाड्यात उष्ण आणि दमट परिस्थिती राहील असा अंदाज मुंबई वेधशाळेनं वर्तवलाय. तसंच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा, वाढलेला उष्मा असं वातावरण आणखीन काही दिवस सहन करावं लागणार आहे. सध्या उष्णतेची लाट सदृश्य स्थिती निर्माण झाली असून पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमान हे 40 ते 42°C राहणार आहे. 22 एप्रिल नंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. वाढत्या वातावरणाचा नवी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय. ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. लहान मुलांसह ज्येष्ठांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे सर्वाधिक रुग्ण दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गारकाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव आणि पर्यावरणविषयक बाबींना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजुरी दिली. थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी राबवलेली अभय योजना 1 एप्रिलपासून बंद करण्यात आली. त्यामुळे थकबाकीदारांना आता 2% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. सिडकोच्या तळोजा, खारकोपर, बामणडोंगरी आणि द्रोणागिरी या नवी मुंबईच्या वसाहती झपाट्याने विकसित होणारे शहरी परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या परिवर्तनामागे सिडकोने दूरदृष्टीने आखलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प हे मुख्य कारण ठरत आहे. तळोजा आणि खारकोपरमध्ये मेट्रो स्थानकं आणि ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येत आहेत, अशी माहिती सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. मुंबई पालिकेने रखडलेल्या पुलांच्या कामांना गती दिली असून विक्रोळी पूल, अंधेरीतील गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा पूल खुला करण्याचं नियोजन पालिकेनं केलं. खासगी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने मोठ्या थाटात एसटीच्या ताफ्यामध्ये शिवशाही बस दाखल केल्यात. मात्र आता ऐन उन्हाळ्यात जादा पैसे मोजून सुद्धा बहुतांश शिवशाहीतील वातानुकूलित यंत्रणा बंद राहत असल्यामुळे प्रवासी घामाघूम होत आहेत. तापमानाचा पारा वाढल्यामुळे मुंबईसह राज्यातील विजेची मागणी उच्चांकी टप्प्यावरती पोहोचली आहे. राज्यभरात गुरुवारी दुपारी विजेची मागणी तब्बल 30,658 मेगावॅट नोंदवण्यात आलेली आहे. यापूर्वी 25 मार्चला 30,561, 10 मार्चला 30,229 मेगावॅट विजेची मागणी नोंदवली. महावितरणने भांडूप परिमंडळात गेल्या आर्थिक वर्षात सिंगल फेजच्या 1,03,925 आणि 3 फेजच्या 19,011 अशा एकूण 1,22,936 नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. यामध्ये वाशी मंडल कार्यालयाअंतर्गत सर्वाधिक 52,472, ठाणे शहरांतर्गत 33,657 आणि पेण कार्यालयाअंतर्गत 36,807 नवीन वीज जोडण्यांचा समावेश आहे. मुंबईतील कोळीवाड्यांच्या पुनर्विकास करण्यासाठी चटई निर्देशांकामध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. मात्र FSI कागदावरच आहे, त्यामुळे कोळी बांधवांचं मोठ्या घरात राहण्याचं स्वप्न अधांतरी आहे. मुंबईतील झोपड्यांसारखा पसारा जगात कुठे नाही, हे कुठेतरी थांबायला हवं. यासाठी आजचं अतिक्रमण उद्याच्या झोपड्या होऊ देऊ नका, असं उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य शासनाला बजावलं. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने नवी मुंबईतील पाम बीच मार्गावरील DPS तलाव फ्लेमिंगो संवर्धन राखीव म्हणून घोषित केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यंदाचा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जाहीर झालाय. 10 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि चांदीचं पदक असं पुरस्काराचं स्वरूप असणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घोषणा केली. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप या कंपन्यांची खरेदी आपण त्यांचं मूल्य ओळखून केली, प्रतिस्पर्धा संपवण्यासाठी नव्हे, असा दावा मेटाचे CEO मार्क झुकेरबर्ग यांनी अमेरिकेच्या फेडरल कोर्टात केला. घरगुती घातक कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी काही वर्षांपूर्वी शहर आणि उपनगरात 11 ठिकाणी महापालिकेने प्लाझ्मा मशीन बसवलेली आहे. पुढील वर्षभरासाठी या मशीनचं परिचालन आणि देखभालीसाठी आता नव्या संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चालवण्यात येणाऱ्या 102 रुग्णवाहिकांच्या इंधनासह विविध योजनांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून बुधवारी 23 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे। यापैकी रुग्णवाहिकेच्या इंधनासाठी 10 कोटी 20 लाख रुपये तर अन्य योजनांसाठी उर्वरित निधी उपलब्ध असणार आहे। पुणे पालिकेत एकामागोमाग एक गैरव्यवहाराची प्रकरणं समोर येत आहेत। मर्जीतील ठेकेदाराच्या भल्यासाठी कोट्यवधींच्या निविदा काढल्या जात आहेत। तसंच प्रशासक काळामध्ये अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत असल्याचं पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली। पुण्यात मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला विविध रंगी फुलांनी सजवण्यात आले। यावेळेला लाडक्या गणरायाचं रूप डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली। आपलं सरकार पोर्टलवरून सेवा देताना किंवा तक्रारी सोडवताना प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दिरंगाई होत असते। त्यामुळे आता आपलं सरकार पोर्टलवरील अधिसूचित सेवांमध्ये विलंब करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांवरती प्रतिदिन 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। पुणे महानगर परिवहन मंडळाच्या ताफ्यामध्ये महिनाभरापूर्वी दाखल झालेल्या 123 नव्या सीएनजी बस सदोष असल्यास त्यांच्या सेवा संचलनातून बंद करण्यात आलेल्या आहेत। सर्व बस संबंधित कंपन्यांकडे माघारी पाठवण्यात आल्या असून बसमधील तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतरच या मार्गांवरती सोडण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या पूर्व रिंग रोडसाठी 30 हेक्टर जागेचं संपादन अद्याप सुद्धा बाकी असून हे काम महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना राज्य रस्ते विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला केली। नवी मुंबई पालिकेच्या मालमत्ता करानंतर नगर रचना विभाग हा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे। नवी मुंबई पालिकेला 2024-25 या आर्थिक वर्षात 381 कोटी 98 लाखांचा महसूल प्राप्त झाला। पालिकेने अर्थसंकल्पामध्ये 305 कोटीचं टार्गेट ठेवलेलं आहे। मात्र पालिकेच्या टार्गेटपेक्षा 77 कोटींचा अधिकचा महसूल नगर विभागाने जमा केला आहे।